आरोग्य हा प्रत्येक जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो। मात्र आरोग्य विभाग स्वतः आपल्या इमारतींकडे असेल किंवा इतर गोष्टींकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष करतं, रुग्णांच्या जीवाशी कशा पद्धतीने खेळ खेळतं याचं उदाहरण आपण बघणार आहोत। आपण आता जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आहोत आणि जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस आपण जर बघितलं तर ही मागच्या बाजूची इमारत आहे। दृश्यांमध्ये तुम्ही बघता आहात की कशा पद्धतीने या इमारतीची अतिशय दुरावस्था झालेली आहे। अक्षरशः जे पिलर आहेत ते त्याच ठिकाणी सोडून खाली पडतानाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या इमारतीमध्ये रुग्ण असतात, वेगवेगळे आरोग्य विभागाचे या ठिकाणी ऑफिसेस आहेत, जिल्हा रुग्णालयाचे वेगवेगळे विभाग या ठिकाणी आहेत। मात्र अनेक दिवसांपासून या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता हे पिलर या ठिकाणी सडून अक्षरशः पडायला लागलेले आहेत। अतिशय दयनीय अवस्था जी आहे या इमारतीची या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। दुसरी विशेष बाब म्हणजे याच इमारतीच्या पुढच्या बाजूला रंगरंगोटी सुरू आहे, ती चकचकीत करण्याचं काम सुरू आहे। मात्र मागच्या बाजूला जर बघितलं तर इमारत पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते आहे। याचे जे पिलर आहेत अक्षरशः या ठिकाणी पडत आहेत आणि कुठेतरी आता या इमारतीच्या बांधकामावर जे आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एकीकडे आपण आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानतो। या इमारतीमध्ये अनेक रुग्ण जे आहेत उपचारासाठी दाखल असतात, वेगवेगळे विभागसुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे। मात्र केवळ जी रुग्णालयाची इमारत आहे ती समोरच्या बाजूने कशी चकाचक चकचकीत दिसावी यासाठी समोरच्या बाजूला रंगरंगोटी होते, मात्र मागच्या बाजूने कुठेही या ठिकाणी त्याची दुरुस्ती केली जात नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे कुठेतरी रुग्णाच्या जीवाशी या ठिकाणी खेळ खेळला जातो आहे का, किंवा या ही जी इमारत आहे ही मागच्या बाजूने पडण्याचं प्रशासन वाट बघतं आहे का, असे एक ना अनेक या ठिकाणी सवाल उपस्थित होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।